नीट 2026 या पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगर येथून एक जण ताब्यात घेण्यात आलाय। त्याची चौकशी सुरू आहे। सरकारने नीट UG 2026 परीक्षा रद्द केली असून याचा तपास आता CBIकडे सोपवण्यात आलाय। पण नीटचा पेपर नेमका फुटला कसा, याबाबत धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे। या प्रकरणात पोलिसांनी नाशिकमधील एका आरोपीला ताब्यात घेतलं होतं। त्याच्या चौकशीत त्याला मदत करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील साथीदाराचं नाव धनंजय लोखंडे असल्याचं समोर आलं होतं। धनंजय हा पुणे जिल्ह्यात काम करत असला तरी त्याचं मूळ गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे। तो पसार झाला होता। त्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीये। धनंजय लोखंडे हा राहुरी तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळतीये। CBIचे पथक अहिल्यानगर शहरात दाखल झाले। त्यांनी धनंजय लोखंडेचा तपास करत त्याला ताब्यात घेतलं। पुढील तपासासाठी पुण्यात नेण्यात आल्याची माहिती मिळतीये। तो पुण्यात कामाला होता, मात्र त्याचं मूळ गाव अहिल्यानगरच असल्याचं समजल्याने त्याला तेथून ताब्यात घेण्यात आलंय। तर या पेपरफुटीचा उगम आणि प्रसार हा नाशिकमधून सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी 30 वर्षीय शुभम खेरणार या संशयित आरोपीला इंदिरानगर भागातून अटक करण्यात आली आहे आणि धनंजय लोखंडे याला या प्रकरणी अहिल्यानगरमधून अटक करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।